25 वर्ष हसत खेळत संसार केल्यानंतर माझी पत्नी अचानक घटस्फोटाचा हट्ट करू लागली. मी आणि मुलांनी तिला खूप समजावलं, पण ती भांडण करून घटस्फोट घेऊन घर सोडून गेली. केवळ 7 दिवस झाले होते आणि तिच्या मृत्यूची बातमी आली. मी तिच्या अंत्यसंस्काराला गेलो तर सगळे लोक तिच्या मेहनतीची स्तुती करत होते. मला खूप आश्चर्य वाटलं की नवऱ्याला नाराज करून निघून गेलेल्या बाईचा इतका चांगला शेवट कसा काय होऊ शकतो. जेव्हा मी प्रेताजवळ गेलो तेव्हा माझे होशच उडाले. त्या दिवशी मी ऑफिसमधून थकून परत आलो होतो. तेव्हा मुलांचे चेहरे खूप उतरलेले होते. मी माझा थकवा बाजूला ठेवून त्यांना माझ्या खोलीत बोलावलं आणि विचारलं, काय झालं आहे? तुम्ही दोघं इतके उदास का आहात? माझं बोलणं ऐकून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझी 2च मुलं, 18 वर्षाची मुलगी आणि 22 वर्षांचा मुलगा. म्हणायला ते मोठे होते, पण आईच्या मृत्यूच्या बातमीने ते कोलमडून गेले होते. ते मोठ्याने रडू लागले आणि म्हणाले, पप्पा, आई गेली. हे ऐकून मी जणू जमिनीवरच बसलो आणि शून्यात पाहू लागलो. 25 वर्ष तिच्यासोबत घालवले होते. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून माझ्या अंगावर काटा नाही आला असं कसं होईल? मी माझे अश्रू पुसले, दोघांनाही मिठी मारली आणि म्हटलं, ती शेवटच्या काळात जे वागली ते मी कधीच विसरू शकत नाही, पण तिचा मृत्यू माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे. आपल्याला तिच्या अंत्यसंस्काराला नक्की जावं लागेल. माझं मन पूर्णपणे तुटून विखरलं होतं. मी मुलांसोबत अंत्यसंस्कारासाठी जाण्याची तयारी केली. मनात सतत हेच दुःख होतं की तिने माझ्यापासून दूर जाणं का पसंत केलं आणि मग या जगातूनच निघून गेली. अखेर अशी कोणती गोष्ट होती जी मला आजपर्यंत समजली नाही? खरं तर तिला माझ्यापासून वेगळं होऊन फक्त 1 आठवडाच झाला होता आणि इतक्या कमी वेळात ती या जगातून निघून गेली. यामागचं खरं कारण अजूनही मला उमगलेलं नाही. मनातून खूपच तुटलेला असल्यामुळे मी कपडे बदलले आणि गाडीत बसलो. गाडी चालवत असताना वारंवार डोळे धुसर होत होते, जे मी जबरदस्तीने साफ करत होतो. माझं मन खूपच अस्वस्थ होतं. वारंवार त्या 7 दिवसापूर्वीच्या गोष्टी आठवायला लागल्या, जेव्हा तिने मला एक विचित्र विनंती केली होती. खूप भांडण झाल्यावर मी ती गोष्ट मान्य केली होती आणि आता जी बातमी मला मिळाली ती ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली की ती फक्त 1 आठवड्यात या जगातून निघून गेली. शेवटी असं काय झालं होतं की तिने माझ्यापासून दूर राहणं पसंत केलं? अशाच विचारात हरवलेला मी तिच्या माहेरी पोहोचलो. घरात पाऊल टाकताच लोक मोठमोठ्याने रडू लागले आणि तिचं कौतुक करत बोलू लागले. मला आश्चर्य वाटलं की सर्वांना आमच्या भांडणाबद्दल माहिती असूनही कोणीही तिच्यावर टीका करत नव्हतं. उलट सगळे तिथं चांगलं वागणं आठवत होते. मी अंत्यविधीत सहभागी झालो आणि पाहिलं की प्रत्येक क्षण तिची स्तुती करत होता. मला आश्चर्य वाटत होतं की जेव्हा तिने माझ्यापासून घटस्फोट घेतला तेव्हा ही गोष्ट संपूर्ण कुटुंबात पसरली होती, पण आता तेच लोक तिची स्तुती करून थकत नव्हते. शेवटी यामागचं कारण काय होतं? याच प्रश्नांची उत्तरं शोधताना मी तिच्या प्रेताचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. जसं मी तिथे पोहोचलो, कोणीतरी मला आवाज देऊन थांबवलं आणि एक वस्तू माझ्या हातात दिली. ती वस्तू पाहताच मला सगळं कळून गेलं की ती शेवटी अशी माझ्याशी का वागत होती. मी तिथेच बसून विस्पारलेल्या नजरेने ती वस्तू पाहत राहिलो. विचार करू लागलो, हे काय झालं? मी माझ्या भूतकाळात हरवून गेलो. माझा भूतकाळ खूप वेदनादायक आणि कटू वास्तवांनी भरलेला होता आणि ही कटू सत्यता गेल्या 1 आठवड्यात माझ्या आयुष्यात आली होती, जिने माझं सगळं जग उद्ध्वस्त करून टाकलं. मी तिथे बसून त्या सगळ्या आठवणींना आठवू लागलो. आता सत्य माझ्यासमोर होतं. मला समजलं होतं की आपल्या नवऱ्याला नाराज करणाऱ्या स्त्रीचेही लोक गुणगान का करत होते. जेव्हा मला सत्य समजलं तेव्हा माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. मी तिथेच बसून डोकं गुडघ्यात लपवलं आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी त्या सगळ्या आठवणी आठवू लागलो, ज्यामध्ये एक सत्य लपलेलं होतं, पण ते माझ्या नजरेपासून लपून राहिलं. माझं नाव रवी आहे. मी माझ्या आईवडिलांचा मोठा मुलगा आहे. माझ्यानंतर 3 बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. जेव्हा मी 10 वर्षांचा होता तेव्हा आई विधवा झाली. वडिलांचा चेहरा मला थोडाफार आठवतो,
पण तो आठवणीतूनही जवळजवळ नाहीसा झाला आहे. कारण तेव्हा इतकी समज नव्हती. समज तेव्हा आली जेव्हा आईने मला सांगितले की आता घराची सगळी जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे. तेव्हा माझं वय फक्त 12 वर्ष होतं. मी माझं शिक्षण सोडलं आणि एका छोट्याशा किराणा दुकानात काम करू लागलो. सकाळी 9 वाजता जात असे आणि रात्री 12 वाजता परत यायचो. मला महिन्याचा पगार खूपच कमी मिळायचा, पण आईसाठी तोही फार होता. ती स्वतःही मेहनत करत असे, घराघरात जाऊन काम करत असे, पण ती मजबूर होती. अशा प्रकारे तिच्या कामामुळे आणि माझ्या दुकानातल्या नोकरीमुळे आमचं घर चालायचं. कधीकधी खूपच हालाखीची परिस्थिती यायची, पण आईने नेहमी संयमाने कृतज्ञतेचा मार्ग पत्करला. म्हणून ते दिवसही गेले, दिवस जात राहिले. माझ्या मालकाने जेव्हा जाणवलं की मी प्रामाणिक आणि चांगल्या गुणांचा मुलगा आहे, तेव्हा त्यांनी मला त्यांच्या मोठ्या दुकानात पाठवलं, जिथे माझा पगार वाढवण्यात आला. जेव्हा मी आईला ही बातमी सांगितली, तेव्हा तिनेही लगेचच सांगितलं, माझ्या मालकांनीही माझा पगार वाढवला आहे. तिने सांगितलं की आता आपल्या दोघांच्या कमाईतून जे पैसे वाचतील ते तुझ्या बहिणींच्या हुंड्यासाठी बाजूला ठेवायला हवेत. मला आईची ही गोष्ट पटली. जरी माझं वय फक्त 15 वर्ष होतं, तरी परिस्थितीने मला वेळेआधीच मोठं केलं होतं. मी सगळं नीट समजू लागलो होतो. रात्रंदिवस मेहनत करून आम्ही एवढं जमवू शकलो की एका बहिणीसाठी हुंडा तयार झाला आणि चांगलं स्थळ आल्यानंतर तिचं लग्न लावून दिलं. ही माझ्या आयुष्यातील पहिली यशस्वी गोष्ट होती. या दरम्यान मला अभ्यासाची आवड निर्माण झाली आणि मी पुन्हा एकदा शिक्षण सुरू केलं. मी सकाळी कामावर जायचो आणि रात्री मोकळा वेळ मिळाला की अभ्यास करायचो. मी माझ्या लहान भावालाही अभ्यासासाठी प्रेरित करायचो, जो अजून लहान होता, पण तरीही मी त्याच्या अभ्यासाची आवड निर्माण केली. सलग 3 वर्षाच्या मेहनतीनंतर आणि संघर्षानंतर मी 10वी उत्तीर्ण झालो आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ही 3 वर्ष माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण वर्ष होती. त्यानंतर मी आणखी मेहनत केली आणि चांगल्या गुणांनी पास झालो. त्यानंतर मला दुसऱ्या एका ऑफिसमध्ये नोकरी मिळाली, जिथे पगार आधीपेक्षा जास्त होता. मी पुन्हा मेहनत सुरू केली. याच काळात माझ्या दुसऱ्या बहिणीसाठी स्थळ आलं आणि मी इतका सक्षम झालो की तिचं लग्न लावून देऊ शकलो आणि तिला तिच्या घरी पाठवू शकलो. अशा प्रकारे माझ्या दुसऱ्या बहिणीचंही लग्न झालं. त्यानंतर एक दिवस आईने मला जवळ बोलावलं आणि म्हणाली, बाळा, तुझ्या वडिलांचं निधन झालं तेव्हापासून तू मेहनत करत आहेस. तू तुझ्या दोन्ही बहिणींची लग्न लावून दिलीस. आता मला तुझं लग्न लावून द्यावं असं वाटतं. आईचं हे बोलणं ऐकून मी तिचा हात धरला, डोळ्यांजवळ नेला आणि म्हणालो, आई, आधी मी माझ्या अजून एका बहिणीचं लग्न लावून देतो. त्यानंतर माझ्याबद्दल विचार करू. कोण जाणे पुढचा काळ कसा असेल. जर माझ्या बायकोमुळे माझं मन बदललं तर तू काय करशील? हे मी थोडं हसत खेळत बोललो होतो. आई म्हणाली, मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. तो असं काही करणार नाही. मी तिचं बोलणं ऐकून फक्त हसलो. दिवस गेले. 3 वर्षानंतर माझ्या धाकट्या बहिणीचंही लग्न झालं. आता आई म्हणाली, आता तू तुझ्या तिन्ही जबाबदाऱ्यांमधून मोकळा झालेला आहेस. आता मी माझ्यासाठी सून शोधणार आहे. त्यावेळी माझं वय 27 वर्ष होतं. आईनं माझ्यासाठी मुलगी पाहायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे राधा माझ्या आयुष्यात आली. राधाच्या आगमनानं माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. मला तिच्यावर प्रेम होऊ लागलं. ती स्वतःही खूप प्रेमळ आणि दुसऱ्यांच्या मनात जागा निर्माण करणारी मुलगी होती. तिने येताच घराची सगळी जबाबदारी हातात घेतली आणि आईला आराम मिळवून दिला. पूर्वी आई माझ्यासोबत काम करत होती, पण आता तिचं वय खूप झालं होतं, म्हणून तिने विश्रांतीला प्राधान्य दिलं. या बाबतीत माझ्या पत्नीने मला पूर्ण साथ दिली. ती शिकलेली होती आणि प्रत्येक काम नीट हाताळायला तिला जमत होतं. मीही निर्धास्तपणे घर राधाकडे सोपवून कामावर निघून जात होतो. आता आई विश्रांती घेत होती आणि माझा एक लहान भाऊ होता, जो त्यावेळेस शिक्षण घेत होता. त्याच्या शिक्षणाचा खर्च मी उचलत होतो. राधा खरंच संयम आणि सहनशीलतेची मूर्तिमंत उदाहरण होती. तिच्या येण्यामुळं माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलं.
लग्नानंतर केवळ 3 महिन्यातच अचानक ऑफिसमध्ये माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लागला आणि मला चांगली नोकरी गमवावी लागली. मी पुन्हा एकदा शून्यावर आलो आणि कोसळून रडलो. पण ती माझी पत्नीच होती, जिनं माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, जबाबदाऱ्या वाटून घेण्यासाठी माझा खांदा देखील आहे. मला शिवणकाम चांगलं जमतं. आपण दोघं मिळून घर चालवूया. आईला तर मी आधीच आराम दिला होता, त्यामुळे तिच्याकडून मदत मागणं योग्य वाटलं नाही. भाऊही लहान होता आणि अभ्यासात मग्न होता. अशा परिस्थितीत राधाने मला धीर दिला आणि माझं मनोबल वाढवलं. ती सकाळी लवकर उठायची, घरकाम आटोपायची आणि दुपारी शिवणकाम करायची. मला एक दुसरी नोकरी मिळाली खरी, पण तिचा पगार पहिल्या नोकरीपेक्षा खूपच कमी होता. थोडीफार आर्थिक तंगी होतीच, पण राधाच्या धैर्यानं, प्रेमानं आणि साथीनं मला इतकं सक्षम बनवलं की मी त्या कठीण काळातून बाहेर पडू शकलो. जवळपास 3 वर्ष हे सगळं चाललं आणि आम्ही हेही विसरलो की देवाने अजून आम्हाला अपत्याचं सुख दिलेलं नाही. 3 वर्षानंतर अचानक वडिलांचे एक जुने मित्र भेटायला आले. त्यांनी मला पाहिलं आणि मिठी मारली. म्हणाले, तुझ्या वडिलांनी तू लहान असताना माझ्याकडून वचन घेतलं की तुला मी माझ्या ऑफिसमध्ये जागा देईन आणि मी होकार दिला होता. आता ते वचन पाळण्याची वेळ आली आहे. त्यांनी मला एका पत्त्यावर बोलवलं. मी लगेच तिथे पोहोचलो. तिथं माझं खूप छान स्वागत झालं आणि मला असं वाटलं की मी माझ्याच कंपनीत आलो आहे. वडिलांचे मित्र अजय काका यांनी मला त्यांच्या कंपनीत मॅनेजर पदावर ठेवले आणि सगळं काम समजावून दिलं. माझं शिक्षण देखील सुरूच होतं, त्यामुळे त्यांनी मला एक उत्तम पद दिलं. त्याच वर्षी राधाने मला आई होण्याची गोड बातमी दिली. मी आनंदाने नाचलो आणि तिच्या हाताचे प्रेमाने चुंबन घेतले. मी म्हणालो, आता तुला अजून शिवणकाम करण्याची गरज नाही, कारण देवाने येणाऱ्या बाळाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी आधीच माझ्यावर सोपवली आहे. 9 महिन्यानंतर आपल्या घरी आपला पहिल्या मुलाचा जन्म झाला. मी अत्यंत आनंदित होतो. आईने सुद्धा आपल्या नातवाला हातात घेऊन प्रेम केलं. आमचं घर एक आदर्श बनलं होतं. आता आई वयस्कर झाली होती आणि तिच्या गुडघ्यांमध्ये सतत दुखणं असायचं. त्यामुळे राधा आनंदाने तिची सेवा करत असे. तिची ही सवय मला खूप आवडायची. कधी कधी मी तिच्या समोरच आईला म्हणायचो, आई, तुझी की माझी कोणती अशी चांगली कृती देवाला इतकी आवडली की देवाने तुला राधासारखी सून आणि मला राधासारखी पत्नी दिली. देवाने माझ्या आयुष्यावर फार मोठा उपकार केला आहे, जो मी कधीच फेडू शकणार नाही. राधाने माझी साथ त्या काळात दिली जेव्हा मला वाटलं की मी पूर्णपणे कोसळलो आहे, जेव्हा मला वाटलं की आता कोणीच माझा आधार होणार नाही. तिनं प्रत्येक चांगल्या वाईट क्षणात माझी साथ दिली आणि मला योग्य अयोग्य याची ओळख करून दिली. माझ्या मुलांचं संगोपनसुद्धा आदर्शवत होतं. तिच्यात इतक्या सुंदर गोष्टी होत्या की त्या मोजायला बसलो तर कधी संपणार नाहीत. ती खरंच एक उत्तम गृहिणी ठरली होती. माझ्या आयुष्यात तिच्यासारखी दुसरी कोणी असूच शकत नव्हती. जेव्हा डॉक्टरांनी आईला पूर्ण बेडरेस्टचा सल्ला दिला, तेव्हा राधाने सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. मी तिला म्हटलं होतं की तुझ्या मदतीसाठी मी एक नर्स ठेवतो, पण तिने लगेचच ठाम नकार दिला. ती म्हणाली, घरातल्या वडीलधाऱ्यांना एखादा आजारपण लागलं तर त्यांना दुसऱ्यांच्या हवाली करत नाहीत. ही तर सेवा करण्याची संधी असते आणि ती मनापासून निभावली पाहिजे. ही तर ईश्वराची देणगी आहे. वडीलधाऱ्यांच्या पायाखाली स्वर्ग असतो. तिथेही हे बोलणं ऐकून मला तिच्यावर खूप प्रेम यायचं. याच काळात तिला दुसऱ्यांदा आई होण्याचा आनंदही मिळाला, पण तिने स्वतःचा आनंद बाजूला ठेवून माझ्या आईची मनापासून सेवा केली. आईने शेवटच्या क्षणी तिला भरभरून आशीर्वाद दिले आणि म्हणाली, तू तुझ्या चांगल्या स्वभावाने या घराला स्वर्ग केलेस. देव तुझ्या स्वर्गालाही सुंदर करो आणि तुझे तिथेही आपलेपणाने स्वागत करो. आईच्या या शुभेच्छांवर मी कधी कधी हसत असे आणि म्हणायचो, आई, तू माझ्या बायकोला आत्तापासूनच मरणाचा आशीर्वाद देतेस का? तर राधा मला लगेचच थांबवत म्हणायची, असं नका म्हणू. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादांमध्ये खूप गुपितं असतात. त्यांना आशीर्वाद देऊ द्या. जर त्यांचा आशीर्वाद मला लागला तर माझं आयुष्य
आणि परलोक दोन्हीही उजाळून जातील. आईचं मन तिच्यावर इतकं जडलेलं होतं की शेवटच्या काळात ती जास्त वेळ तिच्यासोबतच असायची आणि गप्पा मारायची. मी मुलगा असूनही जशी सेवा करायला हवी होती तशी सेवा मी करू शकलो नाही. पण राधाने सुनेच्या भूमिकेतून ती सगळी सेवा मनापासून केली आणि जेव्हा आईचं निधन झालं तेव्हा सर्वात जास्त रडणारी तीच होती आणि सर्वात जास्त धक्का तिलाच बसला होता. कारण आईची तिला सवय झाली होती. माझी आई सोबत राहायची आणि तिच्याशी बोलण्याची मला सवय होती, पण तिचं अचानक या जगातून निघून जाणं माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. घरभर शांतता आणि सन्नाटा पसरला होता. माझी बायको ही बऱ्यापैकी गप्प आणि गंभीर राहू लागली होती. मी तिला धीर दिला आणि समजावलं की सगळं पुन्हा ठीक होईल. आईच्या मृत्यूचा तिच्यावरही खोल परिणाम झाला होता. याच दरम्यान आमच्या घरात दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. आमची मुलगी तिच्या आगमनामुळे तिचं लक्ष दुसरीकडे वळलं आणि मी त्याबद्दल देवाचे आभार मानले. नाहीतर ती सतत गुमसुम राहायची. तिला असं शांत बघून मलाही आतून अपराधी वाटायचं. मुलीच्या येण्याने तिचं आयुष्य अधिक व्यस्त झालं आणि ती पूर्णपणे मुलांच्या संगोपनात गुंतली. दिवस जात गेले. आमची मुलं मोठी झाली आणि माझं करिअरही उत्तम चालू होतं. मी चांगल्या पदावर पोहोचलो. पगारही छान मिळायला लागला होता. मुलांना चांगल्या शाळेमध्ये शिकवलं. राधाने प्रत्येक जबाबदारी स्वतः सांभाळली आणि ती माझ्यासाठी एक उत्तम पत्नी ठरली. पण काही काळापासून मी पाहत होतो की लग्नाच्या 25 वर्षानंतर ती अचानक खूप शांत राहायला लागली होती. आमच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या काही काळानंतर ती वारंवार कुठेतरी हरवलेली वाटायची आणि तिच्या डोळ्यात अश्रू तरळताना दिसायचे. मुलंही याबद्दल माझ्याशी बोलले. एक दिवस मी तिच्या खोलीत गेलो आणि खूप प्रेमाने आणि मायेने विचारलं, राधा, काय झालं? आपली आयुष्य एकमेकांशी अतूट जोडलेली आहेत. माझं तुझ्याशिवाय राहणं आणि तुझं माझ्याशिवाय राहणं अशक्य आहे. मग असं अचानक तू इतकी उदास आणि गप्प गप्प का राहायला लागलीस? तुला माहीत आहे की घरातल्या प्रत्येकाला तुझी किती सवय आहे. तुझ्याशिवाय राहण्याची तर कोणी कल्पनाही करू शकत नाही. आता तूच सांग, अशा प्रकारे तुझ्या शांततेने काय होणार आहे? याचा परिणाम सगळ्या घरावर होईल, विशेषतः आपल्या मुलांवर. माझं बोलणं ऐकून काही क्षण ती फक्त माझ्याकडे पाहत राहिली. माझं डोकं हलवत हसली आणि म्हणाली, काही नाही, फक्त हेच विचार करत होते की जर मी या घरात नसेल तर हे घर कसं चालेल. तिचं हे बोलणं ऐकून मी थक्क झालो आणि कुठेतरी मला धक्का बसला की ती असं का बोलते आहे. तिने फक्त एवढंच म्हटलं, वेळ आली की सगळं समजेल. माझ्या लक्षात आलं की मी आयुष्यातली सगळी जबाबदारी तिच्यावर टाकली. म्हणूनच मी मुलांची परवानगी घेऊन तिला उत्तरेकडील भागात फिरायला घेऊन जाण्याचा बेत केला. पण जसं तिने माझा बेत ऐकला ती चिडली. म्हणाली, माझी परवानगी न घेता तुम्ही हा निर्णय कसा घेऊ शकता? मी तुमच्यासोबत कुठेही जाणार नाही. त्याचबरोबर तिने माझ्याकडे अशी एक मागणी केली जी ऐकून केवळ मीच नव्हे तर आमची मुलंही अचंबित झाली. आम्ही सगळे तिच्याकडे ओठांवर काही शब्द नसलेल्या नजरेने पाहत होतो. तीही आम्हाला पाहून रडू लागली, कारण तिची मागणी काहीशी तशी होती. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहत आश्चर्यचकित झालो. मी विचारलं, तू जे बोलते आहेस ते खरंच आहे का? तिनं पुन्हा ते शब्द सांगितले. म्हणाली, लग्नाला 25 वर्ष झाली. मी खूप त्याग केले. आता मला माझं आयुष्य स्वतंत्र जगायचं आहे. मी तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक आनंदाची गोष्ट दिली. प्रत्येक प्रसंगी तुमची साथ दिली. आता माझी एक शेवटची इच्छा आहे. खरं तर हे समजा की तुमच्यासोबत घालवलेल्या वेळेचं एक शेवटचं गिफ्ट आहे जे मी तुमच्याकडून मागते आहे. मी तुमच्यापासून घटस्फोट घेऊ इच्छिते. हे ऐकून मी तिथे स्तब्ध झालो आणि बसलो. कठोर आवाजात मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, राधा, तुला शुद्ध आहे का? तू काय बोलते आहेस? तिने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली, मला पूर्ण शुद्ध आहे. मी आता तुमच्याजवळ राहून माझं आयुष्य अजून बर्बाद करू शकत नाही. आयुष्यातल्या आनंदावर माझा काही हक्क नाही का? माझं पूर्ण आयुष्य मी आधी तुमच्यासाठी, मग तुमच्या आईसाठी आणि नंतर मुलांसाठी वाहून टाकलं. माझं स्वतःचं काही अस्तित्वच उरलं नाही.
आता मला माझ्यासाठी जगायचं आहे आणि त्यासाठी गरज आहे की मी तुमच्यापासून वेगळी होऊन जगावं. मी पुढे जाऊन तिला मिठी मारायचा प्रयत्न केला आणि म्हणालो, तुझी तब्येत ठीक नाही का? मी तुला औषध घेऊन देतो. जर तू डिप्रेशनमध्ये असशील तर मी पूर्णपणे तुझी मदत करीन, पण स्वतःला माझ्यापासून असं दूर करू नकोस. मुले आता मोठी झाली आहेत, पण त्यांना आईवडिलांची गरज नेहमीच असते. तू असं कसं विचार करू शकतेस? तिने स्वतःला माझ्यापासून दूर केला आणि म्हणाली, जेव्हा मी माझं पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी झिजवलं तेव्हा सर्व काही ठीक होतं, पण आता मी माझ्यासाठी काही मागते आहे तर तुम्हाला ते वाईट वाटतं. माझ्या त्यागाचं हेच फळ मिळालं का? 3 दिवस ती पुन्हा पुन्हा माझ्याकडे तीच मागणी करत होती आणि त्या 3 दिवसात मी जणू काही विस्तवावर चालत होतो. मला समजत नव्हतं की ती असं का म्हणते आहे. जेव्हा मी तिला कारण विचारायचो तेव्हा म्हणायची, हे गुपित माझं आणि देवाचं आहे. मला इथे राहायचंच नाही, तर मग तुम्ही का जबरदस्तीने थांबवत आहात? मी तिला जगाची भीती दाखवली, समाज काय म्हणेल याचे दाखले दिले. मी म्हणालो, विचार कर, लोक काय म्हणतील? लग्नाला 25 वर्ष झालीत आणि आता घटस्फोट. लोक तुझ्या चारित्र्यावर बोट ठेवतील. तुला माझ्याबद्दल काही तक्रार असेल तर मला सांग, मी ती दूर करीन, पण अशा प्रकारे मला सोडून जाऊ नकोस. तिचं हे बोलणं ऐकून माझं डोकं सुन्न झालं. जर मी त्यावेळी नीट लक्ष दिलं असतं तर लक्षात आलं असतं की ती पूर्वीपेक्षा अधिकच कमकुवत झाली आहे. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे झाली होती. ती सतत डोक्यावर ओढणी घेत असे आणि का कुणास ठाऊक दिवसागणिक कृश होत चालली होती. जर मी तिच्या शब्दांपेक्षा तिच्या परिस्थितीकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित काहीतरी समजलं असतं. माझ्या मुलांनीही याकडे माझं लक्ष वेधलं होतं, पण मी तर फक्त तिला थांबवण्याचा प्रयत्न करत राहिलो. मी तिचं मन वळवण्यासाठी शक्य ते सगळं केलं, इथंपर्यंत की मी तिच्या पायावरही पडलो, पण तिने मला ते म्हणत दूर केलं, हे माझं जीवन आहे आणि याचा निर्णय मीच घेईन. आता मी कुणाच्याही भावनिक ब्लॅकमेलला बळी पडणार नाही. मी फक्त तेच करीन जे माझ्या मनाला योग्य वाटतं. तुमच्याकडे फक्त 2 तास आहेत. या 2 तासात तुम्ही मला घटस्फोट दिला नाही तर मी कोर्टातून परवानगी घेईन. तिचं हे ऐकून मला असं वाटलं की कोणी माझा प्राणच हिरावून घेतला. मी तिला ताबडतोब घटस्फोट दिला. ती शांतपणे आपलं सामान बांधून निघून गेली. मी फक्त तिला जाताना पाहत राहिलो आणि काहीच करू शकलो नाही. फक्त हताशपणे हात चोळत राहिलो. मुलं माझ्याशी बिलगून रडायला लागली. म्हणाली, बाबा, तुम्ही हे काय केलंत? आईला स्वतःपासून वेगळं का केलंत? तुम्हाला असं करायला नको होतं. मुलं खूपच अस्वस्थ झाली होती. 3 दिवसांनी ती पुन्हा अभ्यासात गुंतली, पण माझी अवस्था अशी होती की जणू कोणीतरी माझ्या अंगावर जखमा केल्या आणि त्यावर मीठ चोळणं. सतत अंग जळत असल्यासारखं वाटायचं. माझे दिवस रात्र आता मी जागून काढायला लागलो. ऑफिसमध्येही माझ्या कामावर त्याचा परिणाम होऊ लागला. तसंही माझ्या निवृत्तीस फक्त 3 महिनेच उरले होते. मला नको होतं की शेवटच्या टप्प्यावर असं काही होऊ नये ज्याचा परिणाम माझ्या रिटायरमेंट आणि पेन्शनवर होईल. घरात एक विचित्र शांतता पसरली होती. घराची रौद्रता संपली होती. राधाच्या जाण्याने सगळं संपल्यासारखं वाटत होतं. मी तिच्या मागे गेलो नाही आणि वाट पाहत राहिलो की कदाचित कधीतरी ती आपल्या निर्णयावर पश्चाताप करेल, पण मला काय माहीत, पश्चाताप तर मलाच करावा लागेल. पूर्ण 1 आठवडा गेला. एक दिवस मी ऑफिसमधून थकून घरी आलो तर मुलं माझ्याशी बिलगून रडायला लागली. म्हणाली, बाबा, आई गेली, आईचं निधन झालंय. हे ऐकताच माझा श्वास अडकला. मी ताबडतोब अंत्यविधीकडे धाव घेतली. मुलं ही माझ्यासोबत होती. जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा लोक तिचं खूप कौतुक करत होते. भगवंताच्या नामस्मरणाचा जप सुरू होता. हे सगळं ऐकून मला शंका आली. हे कसं शक्य आहे? मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो. तिच्या विरहाचा मला प्रचंड त्रास होत होता, दुःख होत होतं. असं वाटत होतं जणू कोणीतरी माझं हृदय हजारो तुकड्यात फेकून टाकलं आहे. पण माझ्या मनात एक विचार होता, एका पतीची अवहेलना करणाऱ्या स्त्रीचं लोक इतकं कौतुक कसं करू शकतात? अचानक मी राधाला शेवटचं पाहण्यासाठी पावलं उचलली. तेव्हाच तिथे असलेल्या तिच्या वहिनीने माझ्या हातात एक कागद दिला. माझं लक्ष राधाच्या चेहऱ्यावर गेलं. तो पूर्णपणे प्रकाशमान होता.
तिचा चेहरा खूपच तेजस्वी आणि शांत दिसत होता. हे पाहून माझं मन अगदी शांतीने भरून गेलं. जसं मी तो कागद उघडला आणि वाचायला सुरुवात केली, त्यात लिहिलेलं होतं, माझ्या प्रिय पतीस. जगातील एक कडवी वास्तविकता आज मला समजली आहे. ही वास्तविकता इतकी वेदनादायक आहे की ती नाकारावी सुद्धा वाटत नाही. डॉक्टरांनी मला एका अशा रोगाबद्दल सांगितलं आहे जो व्हायरस सारखा पसरतो आणि मानवी शरीरावर गंभीर परिणाम करतो. हा रोग दर 100 व्यक्तींमध्ये एखाद्यालाच होतो आणि ज्याला होतो त्याचं संपूर्ण कुटुंबही त्याच्या प्रभावाखाली येऊ शकतं. इतकंच नव्हे तर मृत्यूही होऊ शकतो. जेव्हा मला या रोगाबद्दल समजलं तेव्हाच मी मुद्दामहून तुमच्याशी भांडणतंटा करायला सुरुवात केली, जेणेकरून मी स्वतःला तुझ्यापासून दूर करू शकेल. कारण तू आणि आपली मुलं मला खूप प्रिय आहात. मी तुझ्यावर कधीही रागवले नाही. माझ्या आयुष्यात असं कोणताही दुसरा पुरुष नव्हता ज्यासाठी मी तुला सोडलं. फक्त हाच रोग होता ज्यामुळे आपण वेगळे झालो. डॉक्टरांनी सांगितलं की जसा जसा वेळ जातो हा आजार पसरत जातो. 1 महिना उलटताच घरातले बाकी लोकही या आजाराच्या विळख्यात येऊ शकतात. या आजारावर अजूनपर्यंत जगात कोणताही इलाज उपलब्ध नाही. या आजाराच्या सुरुवातीला माणसाची त्वचा गळायला लागते, मग त्याचं मांस सडायला लागतं आणि त्यामध्ये किडे पडतात. हा संसर्ग इतरांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणूनच मी तुझ्याशी घटस्फोट घेतला आणि एका निर्जन जंगलात एका झोपडीत राहायला सुरुवात केली आणि तिथेच माझा मृत्यू झाला. मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या मृत्यूनंतर तुला हे पत्र मिळेल. मला माफ कर. जेवढ्या यातना मी तुला दिल्या आहेत त्याचं मला खूप दुःख आहे. माहीत नाही यातना तुला किती काळ जाणवत राहतील, पण माझ्या मनापासून प्रार्थना आहेत की देव हे दुःखाचे दिवस लवकर संपवू देत आणि मी लवकर या जगातून निघून जावं. तुझ्यापासून वेगळं होऊन आज 3रा दिवस आहे आणि मी हे पत्र लिहित आहे. आशा आहे की तुला हे पत्र मिळेल आणि तू मला माफ करशील. हे पत्र वाचताच मी जोरजोरात रडायला लागलो. माझा आवाज ऐकून सगळे लोक जमले आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की मी माझ्या बायकोच्या मृतदेहावर डोकं ठेवून रडतो आहे, तेव्हा त्यांनी आमच्या नशिबावर हळहळ व्यक्त केली. जेव्हा मी माझ्या मुलांना ही गोष्ट सांगितली तेव्हा तेही रडायला लागले. ते म्हणू लागले, आई आमच्या सगळ्यांच्या जीवाला वाचवण्यासाठी स्वतःला आमच्यापासून वेगळं करून टाकलं. आम्हाला तिची सेवा करण्याची संधी दिली नाही आणि पुन्हा एकदा आमच्यासाठी स्वतःचा जीव देऊन टाकला. काश तिने आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही तिचा उपचार करून घेतला असता. आम्हीच इतके बेफिकीर होतो की तिची अवस्था पाहूनही आम्हाला कळलं नाही की ती किती वेदनातून जात होती. तेव्हा मला समजलं की माझी पत्नी जी मला रागवून निघून गेली होती, प्रत्यक्षात तिने माझ्यावर आणि आमच्या कुटुंबावर खूप मोठा उपकार केला होता. याच उपकारामुळे देवाने तिचं नाव प्रेमाने आठवणाऱ्या लोकांमध्ये समाविष्ट करून टाकलं. आता मी दररोज स्मशानभूमीत जातो, ताजी फुलं ठेवतो, तिच्याशी भरपूर बोलतो आणि सांगतो की जर ती या जगात नसली तरी ती स्वर्गात माझी वाट पाहत आहे. आपण दोघं स्वर्गातले साथीदार होऊ. या जगात 25 वर्षे एकत्र घालवल्यानंतर तिच्यापासून वेगळं होण्याची कल्पनाही माझ्या आत्म्याला अस्वस्थ करून टाकते. आता मी मृत्यूची वाट पाहत आहे. आयुष्यातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आता फक्त माझ्या पत्नीपर्यंत पोहोचायचं बाकी आहे. त्या पत्नीपर्यंत जिने आमच्यासाठी आपला जीव दिला आणि आम्हाला कधीच जाणवू दिलं नाही. देव माझ्या पत्नीला स्वर्गात सर्वोच्च स्थान देवो. म्हणून मित्रांनो, या भावनिक आणि हृदयस्पर्शी कथेमागील मुख्य संदेश असा आहे, खरं प्रेम निस्वार्थ असतं, जे आपल्या प्रिय व्यक्तीच्या भल्यासाठी कुठलाही त्याग करण्यास तयार असतं. एखाद्या त्यागाची आणि प्रेमाची वेळेवर जाणीव करून घेणं आणि त्याचं कौतुक करणं फार महत्त्वाचं आहे. कारण अनेकदा आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तीच्या भावना आणि वेदना ते आपल्यासोबत नसल्यावरच समजतात. तसेच ही कथा आपल्याला हे देखील शिकवते की प्रेम अजरामर असतं, ते मृत्यूच्याही पलीकडे जिवंत राहतं. तर कथा कशी वाटली नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.